नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये हरभरा हा फुलोऱ्यामध्ये असताना जर आपण आपल्या हरभरा पिकाला जर पाणी जर दिले तर त्या ठिकाणी जे काही प्रचंड प्रमाणामध्ये लागलेले फुलं आहेत तर ते फुलं त्या ठिकाणी गळू शकतात का, आणि जर पाणी दिल्यामुळे जर त्या फुलांची जर गळ झालीच तर त्यावरती आपल्याला काही उपाय करता येईल का, नवीन फुलं आपल्याला त्या ठिकाणी परत आणता येतील का, या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला कुठेही स्किप नका करू. आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या हरभरा पिकामध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. परंतु बरेचसे शेतकरी काय करतात की त्या ठिकाणी भर फुलोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी देतात, आणि पाणी दिल्यामुळे किंवा आता ढगाळ वातावरण आहे, या ढगाळ वातावरणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जी काही धुई आहे या धुईमध्ये फुलांची गळ होऊ शकते, किंवा जर वरून जर पाऊस जर पडला तर निश्चितच शेतकरी बांधवांनो, आपण आपल्याकडून दिलं जाणारं पाणी आणि वरून जर पाऊस पडला तर त्या पाण्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या शेतामध्ये आपल्या हरभरा पिकाला जेवढे काही फुलं लागलेली आहेत तर त्या फुलांची त्या ठिकाणी गळ ही होऊ शकते. आता ते का होऊ शकते की उदाहरणार्थ आता हे या ठिकाणी फुल आहे, आता या फुलावर जर स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी जर आपण पाणी जर दिलं किंवा वरून जर पाऊस आला, आता वरून पाऊस आला तो येईल का हे काही सांगता येत नाही. ठीक आहे, तो पाऊस येणार नाही कदाचित, परंतु स्प्रिंकलरच्या माध्यमातून म्हणजे तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी काय करतात की भर फुलोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी देतात. तर जास्त नाही, परंतु शेतकरी बांधवांनो मिनिमम बऱ्याच प्रमाणामध्ये फुलं त्या ठिकाणी गळू शकतात. आणि अशा अवस्था जर शेतकरी बांधवांनो आपल्या हरभरा पिकामध्ये जर झाली तर आपलं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे शेतकरी बांधून आपल्याला त्या ठिकाणी शक्यतोवर जर आपल्या हरभरा पिकाला त्या ठिकाणी फुलं लागलेली असतील आणि खाली जर ओलावा जर असेल तर त्या ठिकाणी पाणी आपल्याला द्यायचं नाही. आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी उकरतोय, तर या ठिकाणी हे बघा, याला ओलावा आहे, हे बघू शकतात, हे बघा, या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी आहे. मग जमिनीमध्ये जर त्या ठिकाणी पाणी जर असेल तर शेतकरी बांधवांनो आपल्याला या ठिकाणी विनाकारण पाणी हे हरभरा पिकाला द्यायचं नाही आहे. कारण काय होतं की जर आपण त्या ठिकाणी हरभरा पिकाला फक्त आणि फक्त पाणी देत राहू तर त्या ठिकाणी हरभरा फक्त वाढत जातो, फक्त वाढतो, परिणामी तो डेराही करत नाही आणि फुलंसुद्धा कमी प्रमाणामध्ये लागतात. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो आपलं या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला शक्यतोवर जर आपला हरभरा हा पूर्णतः त्या ठिकाणी आपल्याला जर हिरवागार दिसत असेल, कोणत्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाही आहे, अगदी तजेलेदार त्या ठिकाणी हा हरभरा आहे, फुलांचं प्रमाणही प्रचंड आहे, फुलं लागता आहेत आणि अजून पुढेही सुद्धा या हरभरा पिकाला फुलं लागणार आहेत. मग अशा अवस्थेमध्ये शक्यतोवर आपल्याला पाणी देणं हे टाळायचं आहे. जर आपल्या जमिनीमध्ये ओल असेल तर पाणी द्यायचं नाही. पण जर शेतकरी बांधवांनो आपण त्या ठिकाणी पाणी दिलंच किंवा आपल्या झाडांची जी काही फुलगळ आहे ती झाली, समजा उदाहरणार्थ या ठिकाणी हे फुल आहे, हे फुल या ठिकाणी जर फुलांची जर गळ जर झाली तर या ठिकाणी फुल येत नाही, परंतु परत या ठिकाणी हे जे काही आपल्याला पॉईंट दिसतात, हे जे काही या ठिकाणी पानं दिसतात आपल्याला या ठिकाणी जागोजागी फुटवे, तर या ठिकाणी आपल्याला औषधांची फवारणी करावी लागते. ॲमिनो बेस असलेलं कोणत्याही प्रकारचं औषध, म्हणजे त्यामध्ये विशेष करून फंटॅक प्लस जर आपण या ठिकाणी याचा जर वापर जर केला तर होतं काय की या पॉईंटला या ठिकाणी परत या ठिकाणी फुटवा फुटतो, आणि फुटवा फुटल्यानंतर या ठिकाणी परत नवीन जी काही फांदुरी येते तर तिला मात्र त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो फुलं लागतं. परंतु या ठिकाणी जे काही फुल लागलेलं आहेत आणि पावसामुळे पाण्यामुळे हे जे काही फुल गळून जातं तर या पॉईंटला मात्र या ठिकाणी फूल लागत नाही. नव्यानंच आपल्याला त्या ठिकाणी फूल लावावं लागतं. परंतु नव्यानं फूल लावण्याच्या भानगडीमध्ये पडल्यापेक्षा आपल्याकडे आता कमी दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळे शक्यतोवर शेतकरी बांधून आपण फुल अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये काळजी घेणं ही अत्यंत गरजेची आहे. जर आपण या ठिकाणी जर व्यवस्थित जर काळजी नाही घेऊ शकलो फुल अवस्थेमध्ये तर निश्चितच शेतकरी म्हणून आपल्याला प्रचंड त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. आणि जर तुमच्या हरभरा पिकामध्ये बाय चान्स तुम्ही त्या ठिकाणी तुषार सिंचनाच्या माध्यमातून जर
पाणी दिलं असेल आणि फुलांची जर गळ झाली असेल तर मी सांगितलं की फंटॅक प्लस हे जे काही टॉनिक आहे या टॉनिकची तुम्ही निश्चितपणे फवारणी करू शकतात. 15 लिटरच्या पंपासाठी 20 ते 25 मिलीपर्यंत घेऊन तुम्हाला तुमच्या हरभरा पिकामध्ये या अमिनो बेस असलेलं फंटॅक प्लस याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. निश्चितपणे तुम्हाला परत तुमच्या हरभरा पिकाला फुल लागलेले दिसणार आहे. परंतु हे करण्याच्या अगोदरच आपण त्या ठिकाणी आपलं हरभरा पीक जर त्या ठिकाणी अगदी हिरवंगार दिसत असेल, तजेलेदार दिसत असेल, तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी विनाकारणच पाण्याची पूर्तता हरभरा पिकाला करून देणं, पाणी त्या हरभरा पिकाला उपलब्ध करून देणं म्हणजे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मला असं वाटतं की आपला हरभरा भर फुलोऱ्यामध्ये असताना हरभरा पिकाला पाणी देणं निश्चितपणे आपण टाळलं पाहिजे. जर आपण हरभरा फुल अवस्थेमध्ये असताना जर पाणी देणं जर टाळलं तर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या हरभरा पिकाला फुलंही लागतील. प्रचंड प्रमाणामध्ये फुलं लागल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये घाटेही लागतील आणि बहुतांश त्या ठिकाणी आपलं दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनामध्ये सुद्धा निश्चितपणे वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, निश्चितच त्या ठिकाणी आपण आपला जो काही हरभरा पीक आहे या हरभरा पिकाला फुलोऱ्यामध्ये पाणी देणं हे टाळायचं आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी फूल गळतं त्या ठिकाणी फूल हे येत नाही. आपल्याला नंतर प्रयोग करावा लागतो, फवारणी करावी लागते. नंतर मात्र त्याला फुटवा काढूनच त्या ठिकाणी हरभरा पिकालाही फूल येते. परंतु ज्या ठिकाणी मी सांगितलं हे जर या ठिकाणी जर फूल जर गेलं गळालं तर या ठिकाणी मात्र हे फूल येत नाही. शेजारीच त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नवीन फूल हे आणावं लागतं. तर शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.